समाज जीवनामध्ये मध्यम वर्ग याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. मध्यम वर्ग हा त्या देशाचा कणा समजला जातो. हा जो मध्यम वर्ग आहे तो मध्यम वर्ग अगदी सरळ नाकासमोर बघून चालणारा माणूस आहे. हा रस्त्यावर आला आणि रस्ता क्रॉस करायचा असेल तर शक्यतो झेब्रा क्रॉसिंगचाच वापर करतो. समोर लाल लाईट असेल तर गाडी आहे तिथे थांबवतो. जोपर्यंत हिरवा लागत नाही तोपर्यंत तो क्रॉस पण करत नाही. जर तो मुंबईसारख्या महानगरामध्ये काम करत असेल तर सकाळी पहाटे 5ला उठतो तो किंवा ती आणि 7 वाजेपर्यंत सगळं आवरून विरारवरून किंवा बदलापूरवरून तो लोकलनी फोर्ट एरियामध्ये येतो. तिथे बँकेत, मंत्रालयामध्ये, कुठल्या तरी कार्यालयामध्ये काम करतो दिवसभर आणि मग संध्याकाळी पुन्हा धक्के मारत 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 जेमतेम आपल्याला गाडीत पाऊल टाकता येईल इतकी सोय बघून पुन्हा तो विरारपर्यंत जातो. संध्याकाळी 7 वाजता तो घरी पोहोचला की श्वास सोडतो, थोडेफार पोटात घालतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाची तयारी करायला लागतो. हा तो मध्यम वर्ग आहे. त्याला टॅक्सची नोटीस आली की तो घाबरतो, ताबडतोब टॅक्स भरतो. कुठल्याही यंत्रणा असो, व्यवस्था असो, याला तो घाबरून असतो, जीव मुठीत धरून असतो. कधी कोर्टाची पायरी चढावी लागली तर शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणत म्हणत ती पायरी चढतो. पोलीस स्टेशन तर फार दूर. पोलिसचा कोणी नुसता बागुलबुवा जरी दाखवला तरी जीव मुठीत धरून तो राहतो. पण हा मध्यम वर्ग आहे जो या व्यवस्थेला चालवतो. मग तुम्ही कुठलंही कार्यालय जा, खाजगी असो सरकारी असो, तिथं तो मध्यम वर्ग प्रामाणिकपणे काम करतो. अगदी मानेवर खडा ठेवून खाली बघून काम करणं हा त्याचा पिंड असतो. पण असा जो मध्यम वर्ग आहे तो मध्यम वर्ग आता खूप उद्ध्वस्त झालेला बघायला मिळतो. तो चिंताग्रस्त झालेला आहे, उद्विग्न झालेला आहे. भलेही तो आज त्याची त्या परिस्थितीवरची प्रक्षिप्त प्रतिक्रिया देत नाही, पण मनातल्या मनात तो कुंठित झालेला आहे, तो दबलेला आहे. का झालं असं? कशामुळे हा बदल झाला? तुम्ही बघा, मागच्या जनरेशनमध्ये जे लोक सरकारी कार्यालयात लागले म्हणजे त्याला त्यावेळच्या शब्दाप्रमाणे चिकटले म्हणा, की ते कधी नोकरीच सोडत नव्हते. आता दर 2 वर्षांनी नोकरी बदललीच पाहिजे असा नवीन ट्रेंड निघालेला आहे. मिलिनियम, झेन अशा किती पिढ्या एकानंतर एक निघत आहेत. त्या प्रत्येक पिढीचं एक पिंड आहे, त्या प्रत्येक पिढीचा एक लाईफस्टाईल आहे आणि त्यांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा आहे. पूर्वी लोक नोकरीला लागले की त्यांना पगार मिळायचा, त्याच्यावर महागाई भत्ता मिळायचा, त्यांना पेन्शन मिळायची, त्यांना प्रॉव्हिडंट फंड मिळायचा. शाळेत मुलं टाकली तर शाळेतली फीस वाजवी होती. आजारी पडलं तर शक्यतो ते सरकारी इस्पितळात जायचे. आणि आत्ता KGला जरी ॲडमिशन घ्यायची झाली तर लाखात रुपये भरावे लागतात. मग हायस्कूल, कॉलेज, प्रोफेशनल एज्युकेशन याच्याबद्दल तर विचारच करायला नको. दुसरीकडे आता आजारी पडलात तर हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकताना 10दा विचार करावा लागतो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, कारण हे सगळे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत, ते तर आधुनिक कसाई आहेत, त्यामुळं 10दा त्यांना तिथं पाऊल टाकताना विचार करावा लागतो. पूर्वी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात का होईना स्वतःचं घर करण्याचं स्वप्न बघू शकत होतो. आणि आत्ता तुम्ही बघा, मध्यम वर्ग हा भाडं भरण्यामध्ये मेटाकुटीला आलेला आहे. घराचे हप्ते असले तर थकू नयेत म्हणून जीवाच्या आकांताने त्याला प्रयत्न करावा लागतो. म्हणजे पूर्वी सेवेमधली सुरक्षितता आज त्याला उपलब्ध नाही आहे. रिटायरमेंटनंतर काय होईल, पेन्शन, ती म्हातारपणातली आधाराची जी काठी आहे ती काठी पण त्याला उपलब्ध नाही आहे. एवढंच काय, आत्ता शाळा घ्या, कॉलेज घ्या, कुठे अग्निवीर निघालेत तर कुठे आणखी त्याला नाव वेगळं असेल, कंत्राटी पद्धतीने लागलेले लोक असतील, आउटसोर्स्ड एम्प्लॉईज असतील, गिग एम्प्लॉईज असतील,
यांना मिळणारा जो पगार आहे त्याच्यावर महागाई भत्ता नाही मिळत आणि दर दिवशी महागाई आकाशाला टेकते आहे. म्हणजे त्याचं बसल्या जागी जे राहणीमान आहे ते राहणीमान घसरतं आहे. तो शाळेत, कॉलेज, शिक्षण, आरोग्य या सगळ्याच बाबतीमध्ये आज जे मनाचं ओझं त्याला मनावर घेऊन रोजचं जगणं जगावं लागतं, तो या व्यवस्थेपुढे असहाय्य आणि हतबल झालेला आहे. गरीब टप्प्यातला माणूस, त्याला सरकारी अनुदान मिळतं, सरकारच्या काही योजनांचा लाभ त्याला मिळतो. श्रीमंत असेल तर त्याला अशा मदतीची आवश्यकताच नाही. पण हा मध्यम वर्ग आहे, त्याला सरकारच्या या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही आणि कुठलीही गोष्ट तो अफोर्ड पण करू शकत नाही. त्यामुळं गेल्या काही वर्षापासून हा जो मध्यम वर्ग आहे तो उद्ध्वस्त झाला आहे, उद्विग्न झालेला आहे. अशा एका दोलायमान अवस्थेमध्ये तो आपलं जगणं हे मरण येत नाही म्हणून तो जगतोय अशी त्याची अवस्था झालेली आहे. पण मला वाटतं समाजात किंवा देशाच्या समाज जीवनामध्ये एखादा मोठा समूह जो कालपर्यंत त्या देशाच्या व्यवस्थेचा कणा म्हणून ओळखला जात होता, तो असं उद्विग्न, असहाय्य होणं, हतबल होणं हे त्या व्यवस्थेला टिकवण्याच्या दृष्टीने हे फारसं योग्य नाही. किंबहुना त्यामुळं त्या समाजाची जी वीण आहे ती वीणच बिघडलेली दिसेल. आज दर दिवशी कुठे मंदिर, कुठे मस्जिद किंवा चातुर्वर्ण्य चातुर्मासाची एखादी कथा यासारख्या गोष्टीमध्ये तो तात्पुरता गुंतवून घेतो स्वतःला आणि आजचं जे मरण आहे ते मरण उद्यावर ढकलायचा प्रयत्न करतो. पण हे फार काळ चालणार नाही आणि व्यवस्थेने जर अशा मध्यम वर्गाची दखल घेतली नाही तर काय झालं हे आपण श्रीलंकेत बघितलं, बांगलादेशमध्ये बघितलं, नेपाळमध्ये बघितलं, म्यानमारमध्ये बघितलं. हे आपल्याला बघायची वेळ येऊ नये हीच सदिच्छा. पण त्याचवेळी या मध्यमवर्गीय माणसाची दखल ही घेतलीच पाहिजे, तरच त्याला आणि या देशाच्या एकूण व्यवस्थेला भविष्य आहे. यासह या मध्यमवर्गाची शोकांतिका इथेच आपण थांबूया. याविषयी या पुढच्या एपिसोडमध्ये अधिक विस्ताराने आपण बोलूया. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.